अल्लड वयातलं प्रेम भाग 1. सकाळचे 7 वाजले होते. गौरी, तिचा मुलगा आणि नवरा तिघे पण झोपले होते. अचानक तिच्या फोनवर एक अननोन नंबरवरून मिस कॉल आला आणि ती दचकून जागी आली. एवढ्या सकाळी कोणाचा फोन असेल म्हणून तिने फोन हातात घेतला, पण नंबर ओळखीचा नव्हता. तिच्या नवऱ्याने तिला विचारलं, कोणाचा आहे? तिने माहीत नाही असं उत्तर दिलं आणि फोन बाजूला ठेवला आणि उठून कामाला लागली. पण डोक्यात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. तिला अंदाज आला होता की तो फोन कोणाचा होता आणि तिला सगळं आठवायला लागलं. सगळं काही तिच्या डोळ्यासमोरून जात होतं. गौरी एका अति मध्यम घरातली मुलगी, चाळीत लहानाची मोठी झालेली, आणि राज तोही त्याच चाळीत, पण 2 चाळ सोडून राहत असलेल्या घरातला मुलगा. तो लहानपणापासून गावी होता आणि नुकताच गावाकडून इकडे मुंबईला आला होता तेव्हा तिची चाळ तोडून एसआरएच्या बिल्डिंग झाली होती. त्यामुळं बिल्डरने जसे दिले तसे त्यांना आता त्या लोकांना फ्लॅट मिळाले होते. तो 3ऱ्या मजल्यावर राहत होता आणि ती ग्राउंड फ्लोअरवर. जेव्हा तो मुंबईला आला तेव्हा तो 20 वर्षाचा होता आणि ती 15 वर्षाची. ती नुकतीच वयात येत होती. सावळा रंग, पण कोणाच्याही लगेच नजरेत भरेल असं तिचं शरीर होतं. तारुण्यात येताना एखादी मुलगी जशी खुलते तशी ती खुलत होती. कुरळे केस तिच्या सौंदर्यात भर पाडत होते. ती लहानाची मोठी त्याच लोकांमध्ये झाली असल्याकारणाने ती सगळ्यांची लाडकी होती. कारण तिचे आई आणि वडील दोघे पण कामाला जात असल्याने ती शेजाऱ्याकडे मोठी झाली होती. पण राज गावाला असल्याने आणि त्याचं घर चाळीत थोडं लांब असल्याने त्याचा आणि त्यांच्या घरच्यांचा तिच्याशी असा काही जास्त संबंध नव्हता. पण आता एकच बिल्डिंगमध्ये राहत असल्याने आता मात्र सगळे ओळखायला लागले होते. त्या दिवशी तो गावावरून येणार म्हणून त्याची आई खूप खुश होती. तो कायमच्या इकडे येत होता. त्याने 1ली ते 12वी पर्यंतचं शिक्षण गावालाच शिक्षण घेतलं होतं. त्याच्याही घरची परिस्थिती फार चांगली नसल्याने तो, त्याचा भाऊ आणि बहीण सगळेच गावालाच शिक्षण घेत होते. वडील मुंबईला कामाला असल्याने आई गावाला येऊन जाऊन होती. पण आज तो येणार म्हणून ती खूप खुश होती. आणि त्याच दिवशी त्या दोघांची पहिली भेट झाली. ती खाली कंपाऊंडमध्ये तिच्या मैत्रिणीबरोबर खेळत होती आणि तो आला. राज. खेळता खेळता तिची खास मैत्रीण आदिती अचानक ओरडली, राजदादा. तसे सगळ्याच मुली त्याच्याकडे बघायला लागल्या. तो आदितीचा सख्खा आत्तेभाऊ होता. गौरी पण त्याच्याकडे पाहू लागली. तो पण सावळा होता, पण छान होता. उंच, मध्यम बांधा, छान पिळदार शरीर. कोणी सांगणार पण नाही की हाच गावी होता, कारण त्याचं राहणीमान शहरातल्या मुलांना पण लाजवेल इतकं छान होतं. गौरी त्याला बघवतच राहिली. अशी आदिने तिला हाक मारली, गौरीताई, माझा दादा आलाय, मी जाते घरी. आदिती तिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होती. ती त्याच्याकडे बघतच होती आणि त्याचं लक्षही तिच्याकडे गेलं आणि तोही तिला बघतच राहिला. ती त्याला अगदी पहिल्या नजरेत आवडली होती. पण आदिती त्याला खेचू लागली तसा तो जाऊ लागला. जाता जाता त्याने गौरीबद्दल विचारून घेतलं. तसं आदिती तिला बोलली, तिना गौरीताई ही काय इथेच राहते, हे बघ तिचं घर. तिने गौरीच्या घराला दरवाजा दाखवत त्याला लिफ्टजवळ नेलं होतं आणि पुढे तिथं त्यांचं बोलायला लागली. तो घरी गेला. आज त्याची आई खूप खुश होती. मामा जे त्यांच्याच बिल्डिंगमध्ये 4थ्या माळ्यावर राहत होते ते पण आले होते. सगळे खुश होते. त्यांची जेवण झाली आणि मामा, मामी, आदिती सगळे त्यांच्या घरी गेले. आई तिच्या कामाला लागली. बाबा टीव्हीवर न्यूज बघत होते आणि राज खिडकीत उभा होता. त्याने खाली बघितलं तर त्याला मगाशी खेळत असलेली गौरी आठवली. त्याच्या मनात विचार यायला लागले, किती छान होती ती. असं नाही की मी आजवर मुली नाही बघितल्या, पण आज तिला बघून काही वेगळंच वाटत होतं. तिला परत परत काय विचार येतोय त्याला कळतच नव्हतं. राज, चल झोप आता. आईने हाक मारून त्यांची तंद्री तोडली. तसा तो झोपाय गेला, पण तिचा विचार काही त्याच्या मनातून जातच नव्हता. पण विचार करता करता पुढे कधीतरी झोपला. इकडे गौरी मात्र त्याला साफ विसरली होती. तिची 8वीची वार्षिक परीक्षा झाली होती आणि पुढच्या 9वीच्या वर्गात तिला सगळ्यात खूप भीती घातली होती. म्हणून ती सुट्टीचे 2 महिने तिने खूप खेळायचं
असं तिने ठरवलं होतं. मग काय पुढचे 2 वर्ष अभ्यासच करावा लागेल. म्हणून तिच्या डोक्यात फक्त खेळ आणि डान्स इतकंच चालू होतं. त्याच्या बिल्डिंगची वार्षिक पूजा होणार होती. त्यासाठी सगळी मुलं डान्स करणार होते. सिंगल, डॉट आणि ग्रुप. रात्री तिने रोजच्या प्रमाणे खूप गडबड करून तिच्या मोठ्या भावाचं डोकं खाल्लं आणि तिने आई वडील हे ते बघून हसत होते. दुसऱ्या दिवशी ती रोजच्या प्रमाणे खाली खेळत होती आणि तो काहीतरी काम करत होता. तेवढ्यात त्याला अदितीचा खाली आवाज आला म्हणून खिडकीवर बघायला आला. तसे त्यांनी ती दिसली. अदिती काहीतरी चिटिंग करत होती आणि ती तिला समजावत होती. पण अदिती तिच्याशी वाद घालत होती. त्याने वरूनच अदितीला हाक मारला आणि अदितीला चिटिंग करू नको म्हणून सांगितलं. त्याने हाक मारलं तसं तिने वर पाहिलं. तिची आणि त्याची नजर झाली आणि तिने अदितीला सांगितलं, बघ तुझा दादा पण सांगतोय, तू माझं ऐक. त्यावर अदितीने राजला रागाने बघितलं आणि रागाने निघाले. हे पाहून गौरीला वाईट वाटलं. तिने अदितीला सांगितलं, तू म्हणशील तसं खेळ खेळूया. त्यावर अदिती पण हसली आणि म्हणाली, मी चिटिंग केली ग, चल खेळूया. ते ऐकून गौरी खुश झाली आणि छान हसली. ती इकडे हसत होती आणि राज तिकडे फ्लर्ट करत होता. तो विचार करत होता की किती मस्त आहे यार, ही तिची चूक नसताना पण तिने माघार घेतली. तिला किती छान नाती जपता येतात. त्याला अचानक वाटलं आपण खूप जास्त विचार करतोय तिच्याबद्दल. तो गाल्याच्या घरात हसत होता, पण ती जोपर्यंत खेळत होती तोपर्यंत तो तिथेच उभा होता. तिचं काही लक्ष नव्हतं, पण अदितीचं मात्र लक्ष गेलं होतं की हा खिडकीतून बघतोय. रात्री त्यांची डान्स प्रॅक्टिस चालू झाली. टेरेसवर सगळे एन्जॉय करत होते. गौरीचा एक सोलो डान्स होता, एक डाऊट होता आणि 2 ग्रुप डान्स होते. बिल्डिंगची सगळी मुले प्रॅक्टिस करत होते. राजच्या आईने काहीतरी नवीन डिश बनवली म्हणून तिने ती राजकडून मामाकडे पाठवली. राज मामाकडे आला तेव्हा त्याला अदिती वरती डान्स प्रॅक्टिसला गेली असं कळलं. त्याच्या डोक्यात पटकन गौरीचा विचार आला, ती पण नक्की तिथेच असणार. म्हणून तो पण टेरेसवर आला. तिने तिचा आणि एका मुलाच्या ड्यूट डान्स चालू होता. एका साऊथ इंडियन गाण्यावर ते दोघं पण डान्स करत होते. त्याला तिला दुसऱ्या मुलाबरोबर डान्स करताना बघून कसं तरीच वाटलं होतं. राजला कळताच नव्हतं की त्याला नक्की काय होते. ती दोघं पण नाचत होती आणि ती त्यांची नुकती आग होत होती. त्याचं नाचून झाल्यावर तिने तिच्याबरोबर नाचणाऱ्या मुलाला म्हणजे आकाशला विचारलं, आकाश दादा, आज तू बरा आहेस ना? लक्ष कुठे तुझं, नीट नाच ना. हे ऐकून राज मात्र खूप खूप खुश झाला. हा तर दादा आहे तिचा. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तो हसायला लागला. तिचं काही लक्ष राजकडे नव्हतं, पण अदिती कधीची त्याच्याकडे बघत होती. पण त्याला हे माहीत नव्हतं त्याचं पूर्ण लक्ष फक्त गौरीवर होतं. थोडा वेळ गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तिथे असणारी मुलं तिला लहान बहिणीसारखीच ट्रीट करत होती. ती सगळ्यांची लाडूबाई होती. हे सगळं बघून तो खूप खुश होता. अदितीने हळूच त्याला विचारलं, तुला पण करायचा आहे का डान्स? ते ऐकून तो थोडा भानावर आला आणि काही बोलणार तेवढ्यात अदिती परत बोलली, पण आता उशीर झाला आहे. परवा डान्स आहे आणि आता कोणाच्या जोड्या बदलता येणार नाहीत. हे ऐकून राजचे डोळे चक्रावले. हिला कसं कळलं? तो प्रश्नार्थक नजरेने अदितीकडे बघू लागला. तसं ती हसत बोलली, तू कधीपासून तिच्याकडे एकटक बघतोय म्हणून विचारलं. त्याला काय उत्तर देऊ कळेना. तो थोडं लाजवतच तिथून निघून गेला. तशी अदिती जोरात हसू लागली. तिच्याकडे सगळे बघायला लागले. गौरीने तिला येऊन विचारलं, नक्की काय झालंय? ती नंतर सांगते असं सांगून विषय टाळला. कसा वाटला आजचा भाग तुम्हाला? नक्की कळवा. तर कथा आपल्या डोक्यात फिरत होती म्हणून म्हटलं लिहावं. काही चुकत असेल तर माफ करा आणि आवडलं तर आवर्जून सांगा. पुढचा भाग लवकरच टाकेल. त्यात राज आणि गौरीच्या प्रेमाला बहर येईल. तर मित्रांनो, ही कथा जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.